सरकारने तर ही योजना बंद नाही केली पाहिजे, कारण आम्ही महिलांनी जे मतदान केलेले ते योजनेकडे पाहूनच केलेले. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये आता सरकारनं महत्त्वाचे पाऊल जे ते उचलण्यासाठी सुरुवात केलेली आहे. अनेक ठिकाणी उत्पन्न बघून त्यासोबत इतर घेत असेल तर त्या लाभार्थी महिलांचे जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते त्यांना पुढील काळात मिळणार नाहीये. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, लाडकी बहीण योजनेच्या ज्या आता ही योजना आहेत त्यात काही निकष सरकार टाकतंय, कसं बघताय याकडे, तुम्हाला काय वाटतं ही योजना चालू आहे, काय सांगाल? कारण आमच्या घरामध्ये जसं कोविडमुळे जसं आमच्या घरामध्ये रोजगार बंद झालेले होते, आम्ही जिथं जात होतो दवाखान्यांमध्ये म्हणा किंवा ज्यांच्या घरांमध्ये, तर आता पहिल्यांदा ते मास्क लावायला लावतात. सगळ्या योजनेंबद्दल आम्हाला म्हणजे पैशांबद्दल आम्हाला त्यांच्या सगळ्या सूचना पाळायला लागतात. जेव्हा आम्हाला 1,500 रुपये किंवा 2,500 रुपये यांची तयारी होती त्यावेळेस आम्ही तयारी ठेवलेली होती की नाही की या गोष्टींमुळे आम्हाला घरामध्ये आमचा किराणा सुटतो किंवा आम्हाला लेडीजला जे पैसे लागतात त्याच्यामध्ये आम्ही त्याचा वापर करू शकतो. 2 पैसे आमच्याकडे राहतात म्हणून आम्हाला त्याचा आनंद होता. तुम्हाला काय वाटतं, काही निकष लावले जाते 2.5 लाखापेक्षा उत्पन्न किंवा तुमचे कौटुंबिक घरामध्ये इतर उत्पन्न बघून हे निकष लावले? लाखाचं उत्पन्न असं सरकारने तेव्हा सांगितलं नव्हतं ना आम्हाला, 2.5 लाखाचं उत्पन्न असलं तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल का नाही भेटणार आहे. पण आम्ही गोरगरीब असल्यामुळे ना आम्हाला ही योजनेचा फायदा आम्हाला घ्यायलाच पाहिजे होता. आम्ही हातावर्ष पण आहे ना, आमचे मिस्टर रिक्षा चालवते, आम्ही लोकांची कामं करतो. योजना ही बंद नाही झाली पाहिजे. घरात जर 4 चाकी वाहन असेल तरी देखील योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा इतर योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही किंवा आपल्याला ते 1500 रुपये भेटणार नाही. काय वाटतं आपल्याला? आपल्याला तर ये पाहिजे कि हम लोग को लेडीज है घर में, जो हम लोग घर में काम करते हैं तो खर्चा पानी निकलता नहीं है. मगर सरकार ने किया हमारे लिए बहुत अच्छी बात किया कि हमारे घर का खर्चा पानी निकल जाता है. लेडीज है, मेहनत करने से आदमी है घर खर्चा चलाते ही हैं, मगर उतना अपने को पूरता नहीं. लेडीज़ लोग को दम कैसे है? सरकार जब हम वोटिंग क्यों की है कि हमको पैसे मिलेगा तो उसी बहाने हम घर खर्चा चला सकते हैं, अपने बच्चे को भविष्य देख सकते हैं आज के. इसके लिए हमने वोटिंग दिया. हमको ये चाहिए, हमको ये लाडली बहीण बंद नहीं होना चाहिए योजना, हमको ये चाहिए. और बड़े मोठा लोक आहे भाई, बंद करा तुम्ही चालेल, मगर गरीब लोकांचं बंद न करा. पोट भरायला पाहिजे असा लेडीजला का. तुम्हाला काय वाटतं, इतर ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांच्यावर इतर योजनेचा त्यांना लाभ मिळतोय, त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. मतदानाच्या वेळेस आपण मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ही योजना सर्वसामान्यांना पोहोचवण्यासाठी सरकारने मदत केली होती. कसं बघताय निवडणुकीच्या काळामध्ये या योजनेकडे नाता? काय वाटतं तुम्हाला, मतदान काय? मतदान तर आम्ही योजनेकडे बघूनच केलेलं होतं, पण सरांनी ही योजना बंद नाही केली पाहिजे. आणि 4 व्हीलर गाडीचं जे म्हणताय ते ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाड्या आहेत तर त्यांच्यासाठी त्यांनी ती योजना बंद करावी ना. ज्यांची म्हणजे ज्याच्याकडे जे गाडी नाही आहे किंवा ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे पण ती उत्पन्न कमी, समजा आता एखाद्याच्याकडे जर 4 चाकी गाडी माल वाहूसाठी असेल आणि त्याला जर ती गाडी जर त्याचा उपजीविका भरवत असेल तर त्यांनी ती गाडीचा म्हणजे वापर त्याच्यासाठी नाही व्हायला पाहिजे. आपल्याला काय वाटतं, लाडकी बहीण योजना सुरू आहे आता, काहीतरी निकष सरकारच्या माध्यमातून सुरू आहे, त्यामुळे ज्या महिलांना इतर योजनांचा लाभ मिळणार आहे त्या महिलांना आता ह्या योजनेचा लाभ घेता येणार? मला तर असं वाटतं की सरकारने ना पहिले गरिबांचा विचार करूनच कोणताही डिसिजन घेतला पाहिजे. गरिबांना आज घरात काही गोष्टी करायला नाही आहे त्या गोष्टींचा विचार करूनच गव्हर्नमेंटने निर्णय घेतला पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे बघता आणि प्रत्येक गोष्टीचं हे करता. ज्या महिलांना खरोखर गरज आहे ना तिथपर्यंत आजपर्यंत कुठलीच स्कीम पोहोचलेली नाही आहे. आणि ही पण लाडकी बहीण योजना पण ही गरिबांपर्यंत पोहोचलेलीच नाही आहे. जे सगळे श्रीमंत आहे त्यांच्या घरात सगळ्या गोष्टी आहे ज्या हातपाय मारू शकता त्या महिलांना या योजनेचा लाभ पूर्णपणे झालेला आहे. पण ज्या अति गरीब आहे, ज्या घराच्या बाहेरच निघू शकत नाही, त्यांना आजपर्यंत कोणत्याच गोष्टीचा लाभ झालेला नाही आहे. खरं तर आपण बघतोय हे सर्वसामान्य घरातील महिला आहेत आणि या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय. मात्र आता सरकारचे जे काही जाचक अटी आहेत, काही निकष आहेत, त्यामुळे या महिला आता नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या काळामध्ये सरसकट पद्धतीने या योजनेचा लाभ सर्व महिलांनी घेतलाय. मात्र आता निवडणुकीनंतर काही निकष सरकारकडून टाकले जात आहेत आणि त्यामुळे आता या महिलांना ही योजना चालू ठेवली पाहिजे सरकारने आणि येणाऱ्या काळामध्ये ज्यांना या इतर योजनांचा लाभ मिळतोय त्यासोबत या योजनेचा देखील लाभ मिळावा अशी मागणी आता या लाभार्थी महिलांकडून करताना आपल्याला पाहायला मिळत आहे.